सर्वोच्च न्यायालयात प्रथम सुनावणी सुरू असताना निर्णयाची प्रत शासनाला येण्यापूर्वीच त्याच दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शासनाने घाईघाईने परिपत्रक निर्गमित करून अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवलेली आहे. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये पेसा संवर्गातील जी केस आहे ती सध्या तरी पेंडिंगच आहे आणि पुढील तारीखही दिलेली नाही. तर यासाठी सर्वतोपरी शासनच जिम्मेदार आहे का? आपण जानेवारी महिन्यामधील ही बातमी प्रसिद्ध झालेली थोडक्यात समजून घेऊया. सर्वोच्च न्यायालयात राज्यातील पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या याचिकेवर तारीख पे तारीख असे चालू असून दुसरीकडे शासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. मित्रांनो, तर ही केस नेमकी काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात राज्यातील पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या याचिकेवर तारीख पे तारीख सुरू आहे ना. सर्वोच्च न्यायालयात प्रथम सुनावणी सुरू असताना निर्णयाची प्रत शासनाला येण्यापूर्वीच त्याच दिवशी म्हणजे 13 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शासनाने घाईघाईने परिपत्रक निर्गमित करून अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवलेली आहे. तर आपण या वाक्यावरून, ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, त्या ठिकाणी जाऊन आपण ही बातमी वाचू शकता. यामध्ये शासनाने घाईघाईने परिपत्रक निर्गमित करून अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवलेली आहे, म्हणजे पूर्णतः शासनच जिम्मेदार आहे भरती प्रक्रिया आपली थांबवण्यामध्ये. या ठिकाणी महत्वाचा पॅरेग्राफ आहे, थोडक्यात समजून घ्या. राज्यपालांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी 5वी अनुसूचीच्या पॅरा 5(1) नुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरती संबंधात जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारसीनुसार अध्यादेश काढून त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात 100%, 50% आणि 25% कोतवाल आणि पोलीस पाटील भरती वगळता आरक्षण दिलेले आहे. या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने 1 फेब्रुवारी 2023 आणि 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मात्र ही अधिसूचना आणि शासन निर्णय यांना बिगर आदिवासींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या बिगर आदिवासींना नोकरीपासून वंचित ठेवल्याने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असा दावा बिगर आदिवासींनी केलेला आहे. जे अनुसूचित क्षेत्रामध्ये बिगर आदिवासी लोक राहतात त्यांनी त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे असा दावा केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील निवड प्रक्रिया याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये किंवा गरज वाटल्यास सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये असे निर्देश 13 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेले आहेत. या ठिकाणी बघा, सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 13 ऑक्टोबर 2023 च्या निर्णयात भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही असं स्पष्ट बातमीमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही अथवा भरती प्रक्रिया थांबवा असेही म्हटलेले नाही. ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तरीही वेळ वाया न घालवता भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश आल्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत असे संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम यांनी उद्घोषित केले आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण या बातमीवरून काय सिद्ध होते, तर भरती प्रक्रियेला स्थगिती नसताना किंवा भरती प्रक्रिया थांबवा असे आदेश नसतानाही राज्य शासनाने भरती प्रक्रिया थांबवलेली आहे. मित्रांनो, अशाच अपडेट पेसा संदर्भात मिळवण्यासाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला ही PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. धन्यवाद.